कारण आपलं मत बहुमूल्य आहे, ते कोणत्या व्यक्तीच्या हातात द्यावं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सुशिक्षित लोक आहेत, ज्यांना खरंच कळतंय, ज्यांना समाजासाठी कळकळ आहे, जी व्यक्ती खरंच करू शकते आपल्यासाठी काहीतरी, त्या व्यक्तींना निवडून द्यावं. मी असं नाही म्हणणार की तुम्ही मलाच निवडून द्या, इतकंही मी तुम्हाला म्हणणार नाही, अपेक्षा नाही मी ठेवणार. पण व्यक्तिमत्व बघा, व्यक्ती बघा, बाबा तिच्यात खरंच गट्स आहेत का आपल्यासाठी काहीतरी करायचे, तेव्हा त्याच व्यक्तीला फक्त निवडून द्या. असं नाही की बाबा ही व्यक्ती माझ्या ओळखीची आहे तर मी हिलाच मत देईन, हे नाही. ती व्यक्ती खरंच योग्य आहे का हे महत्वाचं आहे, आणि मग त्या व्यक्तीला तुम्ही निवडून द्या. काय होतंय, बाबूराव आणि मी आजपर्यंत खोपोलीमध्ये अनेक इंटरव्ह्यू घेतल्या, परंतु एक तरुण, एक अभ्यासू, एक तरुण महिला प्रभागाची बारकाईने माहिती, म्हणजे प्रचारादरम्यान कशा प्रकारे इतकं बारकाईने मी पहिल्यांदा ऐकतो. शहराच्या इतर सगळ्या भागात आम्ही फिरत असतो, काय व्हायला पाहिजे, कशा प्रकारची अवस्था आहे, म्हणजे फॅक्ट त्यांनी अत्यंत बारकाईने सादर केलेलं आहे. म्हणजे ही पहिली उमेदवार असेल तिने इतक्या बारकाईने विस्तृतपणे याच्यावर तिने विवेचन भाष्य सगळं केलेलं आहे. तुमचं खरंच कौतुक करतो. दर्शना यांचं कौतुक झालंच पाहिजे. दर्शनाजी, आता 3 दिवस उरलेत, 5-6 दिवस उरले शेवटचे, प्रचार झाला सगळा? हो, सुरुवात तर पूर्ण झाले आणि शेवटपर्यंत आलेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालाय. आता पुन्हा एकदा सगळ्या घरांना भेट देणं बाकी, नाही तर मग तसंच बघितलं तर पूर्ण झालेलंच आहे. सुरुवात आम्ही DC नगर एरियापासून केले. पहिली सुरुवात जैन मंदिर रोड, DC नगर, आपलं शंकर मंदिर रोड आणि उमरजी पटेल नगर, यशवंत नगर आमचं थोडंफार राहिलंय. रॅली तर आमची फिरले तिथे, पण आता आम्हाला पर्सनली घर टू घर फक्त राहिलंय, तेही आम्ही आता या 2 दिवसात आम्ही पूर्ण करून टाकू. अगदी स्मारकाजवळून आमची सगळीच प्रचाराची सुरुवात झालेली आहे. शाणेआळी म्हणा, मोहल्ला, हे सगळे एरिया, मार्केट एरिया आमचा झालेला आहे. सगळीकडे प्रचार करून झालेला आहे आमचा. प्रभाग 10 सगळ्यात मोठा प्रभाग आहे. हो हो. इतक्या मोठ्या वेगवेगळ्या लोक इथे जातात, कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळत होता? नाही, रिस्पॉन्स असा खूप छान मिळालाय प्रतिसाद. कारण मुळातच मी इथेच राहिलेली, लहानाची इथेच मोठी झाले, हेच माझं माहेर आहे आणि हेच माझं सासरही आहे. त्यामुळे कसं इथेच राहिले, इथेच वाढले, त्यामुळे बरीचशी लोक ओळखीची आहेत, काही एरिया तर ओळखीचे आहेत, शाळा इथलीच आहे, त्यामुळे खूप मित्रपरिवार इथला आहे, शिक्षकांची चांगली ओळख झालेली आहे. त्यामुळे सगळ्याच आजूबाजूचा परिसर ओळखीचा आहे. त्यामुळे परिसरात फिरतानाही बऱ्याच लोकांकडून काय त्यांच्या समस्या आहेत हे जाणून घेणं जरा जास्त सोपं पण पडलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं चांगलं मुळात. आणि त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या. बऱ्याचशा एरियांमध्ये अगदीच असं म्हणजे जुन्या वस्ती झाल्यात खूप, त्याच्यामुळे पडीक घरं झाली. जसं शाणेआळी एरिया तो पडीक होत चाललाय, तिथे सुद्धा खूप सुविधांचा अभाव आहे. म्हणजे लाईटी रस्ते सोडलं ते तर आहेतच, पण अशा पाण्यापासून सगळ्याच सुविधांचा तिथे पण खूप अभाव आहे. म्हणजे गटार वेळेवर साफ केली जात नाही, नगरपालिका तिथपर्यंत पोहोचत नाहीये आणि तो खूपच तिथल्या नागरिकांना त्रास होतो. तसेच व्यापारी वर्ग म्हटला आपण रस्त्यांचा, की तोही प्रश्न आहेच त्यांचा. म्हणजे त्यांना अगदीच रोडला, त्यांचे गाडी अगदी रोडवरती आहेत पूर्ण, तिथे स्पेसच नाहीये. लोकांच्या गाड्यांचा पार्किंगचा प्रश्न आहे, कारण इथे पार्किंग प्लॉटच नाहीये, त्यामुळे तो प्रश्न आला. पार्किंग प्लॉटचा प्रश्न आहेच. परत मंदिराच्या शेजारी गार्डन प्लॉट होत आहेत, पण तिथेही गार्डन नाही अस्तित्वात, ते गार्डन होणं अपेक्षित आहे हनुमान मंदिराजवळचं. तसंच आता उमरजी पटेल नगर म्हटलं तर श्रीराम मंदिर आलं, तिथेही गार्डनचा प्लॉट आहे, पण गार्डन नाहीये. तिथल्या आजूबाजूच्या मुलांना ते एकमेव गार्डन आहे. यशवंत नगर, उमरजी पटेल नगर इथल्या सगळ्या मुलांना ते एकमेव गार्डन आहे, पण तेही गार्डन अस्तित्वातच नाहीये, म्हणजे असं म्हणाल तरी चालेल. हो, झालं होतं त्याचं काम पूर्वी, पण ते मेंटेन होत नाहीये, मेंटेन ठेवलं जात नाही नगरपालिकेकडून. ती एक समस्या आहे तिथल्या ग्रामीण लोकांची. तिथले रस्ते प्युअर ब्लॉक्स किंवा कॉन्क्रीट काहीही नाहीये. गटारांना तिथलं कव्हर नाहीत, अजिबात कव्हरेज नाही, काही नाहीये रस्ते. आणि गल्ल्या गल्ल्या इतक्या बारीक बारीक आहेत की म्हणजे लोकांचाही प्रश्न आलाच तिथे की त्यांनी जागा सोडलेली नाहीये कामं करण्यासाठी सुद्धा. आधी काम करण्याचा प्रयत्न केला गेलाय तिथे, पण काही स्थानिक लोकांमुळे सुद्धा तिथे थोडे इश्यू झालेत की ते काम पूर्ण झालेलं नाहीये. मग त्यामुळे जसं आपण त्यांना सहकार्य करतो तसं लोकांनी सहकार्य करावं अशी सुद्धा अपेक्षा आमच्या आहे. की म्हणजे आपण जर तिथे निवडून आलो पुढे मागे, तर मग आगामी काळामध्ये त्यांनी आपल्याला सहकार्य करावं तिथे काम करायला. तिथे काम सहज सोपं होईल. वायरींचा प्रश्न आलाय, वायरी खूप जास्त खाली आहेत रस्त्यांना, तोही प्रश्न आहेच. पोल, काहींच्या घरामध्ये पोल आहेत, इलेक्ट्रिक पोल घरामध्ये आहेत. लहान मुलांना शॉक लागण्याचा प्रश्न आहे, मग तसे पोल बऱ्याच ठिकाणी आहेत. आता एक तर इथे शंकर मंदिरच्या इथेच आहे,
तो घरातच आहे, तिथे वरती चढून काम करणंही शक्य नाही. 1-2 ठिकाणी असे घरातच डायरेक्ट पोल आहे. शाणेआळी मोहल्ल्यामध्ये एक पोल आहे, असं लाईटचा पोल, तिथे घरामध्येच पोल असल्यामुळे त्यांना काहीच काम करता येत नाही. लहान मुलं आहेत तर ते म्हणतात की आम्हाला हा पोल काढायचा आहे, MSV तुम्ही कंप्लेंट करा की हा पोल नकोय. लहान मुलं येतात जातात, शॉक लागण्याची शक्यता आहे. तो विषय आला. तिथे लाईटचं काम होऊ शकत नाही, त्यामुळे त्या पोल नुसतेच बंद पोल आहेत, म्हणजे इलेक्ट्रिक करंट चालू आहे पण लाईट्स नाही आहेत त्यांना. मग त्यामुळे ते काम झालंच. आणि कित्येक लोकांचा महिला बचत गटांचा प्रश्न आला तर त्यांना सक्षमीकरण हवंय. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही महिला बचत गट चालवतो, आम्हाला फंड आम्ही बँकेतून थोडंफार आम्ही लोन घेतो, पण ते असं व्याजाने दे खर्चाने दे ह्याच्यावर होतं, असं थोडंफार होतं. पण त्यांना असं उद्योगधंदा नाहीये घर बसल्या, कारण सगळ्याच महिलांना बाहेर जाऊन नोकरी करणं शक्य नाहीये. मग त्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला घरी बसून काहीतरी उद्योग व्यवसाय हवाय, जो आम्ही घरात बसून करू, आमच्या मुलांना सांभाळून आम्ही करू शकू. तर आमचं म्हणणं आहे की आम्ही पुढे त्यांना हे करण्यासाठी प्रोत्साहन पण करू आणि त्यांना हे सहकार्य करू. आगामी काळात आम्ही त्यांच्या ह्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि यशवंतनगर सारखा एरिया म्हटलं तर तिथे तर खूपच दयनीय अवस्था आहे असं म्हणायला हरकत नाही. ठराविक ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, पण गल्ल्या बोळांमध्ये खूप बेकार अवस्था आहे. पाण्याचे लिकेजचे प्रॉब्लेम आहेत. आता तिथला एरिया म्हणा, तसंच खालचा एरिया जरी म्हटलं तर पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाहीये. पाणी भरपूर आहे. आधी पाण्याचा प्रॉब्लेम असा होता की पाणीच येत नव्हतं. आता पाणी इतकं येतं की ते वाया जात आहे. आणि पाण्याचं टायमिंग वेळा चुकीच्या आहेत. पहाटे 3-4 ला पाणी आलं तर लोक कशी भरणार आहेत? 4 ते 6च्या दरम्यान पाणी येणार, लोकांची कामं होत नाही, पाणी येऊन जातं. दुपारी सुद्धा पाणी, रात्री पाणी येईल, कधी 12 वाजता 11 वाजता. हे नियोजन चुकीचं आहे. लोकांच्या गरजा ज्या टायमात लोकांना पाणी लागतं, जसं स्त्रियांना सकाळच्या वेळेत पाणी लागतं, 8 ते 10, 11, 12 या वेळेत पाणी सोडलं तर ते उपयोगी आहे. संध्याकाळी 4 ते 7, 8 पर्यंत पाणी सोडलं तेही उपयोगी आहे. पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत यशवंतनगरला, परत नवनाथ कॉलनी एरियात पाण्याची टाकी आहे. पाणी भरून वाहून जातं, पण त्याचं नियोजन नाहीये. परत टॉयलेट, सार्वजनिक टॉयलेट आहेत, त्यांची स्वच्छता राखली जात नाही. तिथे वेळच्या वेळी साफसफाई करणारे कामगार येत नाहीत. आणि गटारं म्हणाल तर ती एक असं रोजच्या रोज एक व्यक्ती येतो एका भागात असं नाहीये. 10 दिवसांनी येणार, गटारं साफ करणार, 10 दिवसात ती गटारं पुन्हा तुंबणार आहेत. एक भाग रोज करत नाहीत, म्हणजे ह्या भागातच सगळे एकदाच शिरणार. मग हे चुकीचं आहे. मग आमचं म्हणणं असं आहे की एक भागामध्ये 2 व्यक्ती आज पाठवा, 2 व्यक्ती दुसऱ्या भागात पाठवा, असं प्रत्येक भागात जर 2 व्यक्ती गेले, मग भलेही ते 4 दिवसात गेले तरीही चालणारे, स्वच्छता राहणार आहे. पण ती स्वच्छता राहत नाहीये. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पूर्ण होत नाही. आता सह्याद्री शाळेचं बांधकाम आता झालेलं आहे पूर्ण, पण त्या एरियाला गार्डन नाहीये. शाळेचं कंपाऊंड करणं गरजेचं आहे. शाळेला गार्डन हवंय, छान मैदान करून दिलं पाहिजेत. ह्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्या होत नाहीत पूर्ण. लहान मुलांचं मराठी शाळेतलं शिक्षणाच्या सुविधा, काही मुलांना फीज वगैरे भरता येत नाही, मग त्यांच्या थोड्याफार सुविधा आल्या तर हे सगळेच प्रॉब्लेम आपल्याला सोडवता यावे म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आणि मग आमची इच्छा आहे की आम्ही जर हे प्रयत्न करतोय तर तसाच जनतेने आम्हाला प्रतिसाद द्यावा, की आम्हाला बहुमताने निवडून द्यावं त्यांनी, जेणेकरून आम्ही त्यांच्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढे प्रयत्न करू आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्यांच्या जेवढ्या अपेक्षा आमच्याकडून आहेत त्या आम्ही 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. माहेर आणि सासरी हे जन्मचित्र हो. आहे, पण हा भाग नवीन आहे, कारण बोला 2 तारखेला मतदार होतोय. माहेर आणि सासरच्या लोकांना नेमकं कशा पद्धतीने आवाहन कराल तुम्हाला नगरपालिकेत पाठवण्यासाठी? आम्हाला नगरपालिकेत पाठवण्यासाठी नक्कीच माहेरच्यांना आणि सासरच्यांना आव्हान तर मी करेनच पाठवण्यासाठी. आणि त्यांचा प्रतिसाद मला 100% मिळेल याची खात्री तर आहेच मला. आणि मी त्यांना उलट असं म्हणेन की आजूबाजूच्या लोकांना थोडंसं आपल्या जमा करा, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना पटवून द्या की आपण कसं त्यांच्यासाठी मदत करू शकतो, आपला त्यांना कसा उपयोग होईल हे आम्ही त्यांना 100% सांगू शकतो. आर्थिक गणित सगळी असतात पैशामध्ये, म्हणजे इन्व्हेस्टमेंट द्यायचं त्या काळामध्ये. परंतु इतकं तुम्ही चांगलं विस्तृतपणे म्हटलेलं आहे, तर ह्या लोकांचे हे प्रश्न सुटले पाहिजे पुढे पुढे. इतके वर्ष निवडणुका होतात, येतात, जातात. बरोबर. त्याच अँगलने मी इमोशनल तेच बोलतो की काय तुम्ही हा थोडा काय अडचण आहे, पण लोकांना काय सांगाल, काय सांगाल हे तुम्ही आता ठरवा कुठेतरी. मी सर्व जनतेला, सर्वसामान्य जनतेला इतकंच सांगेन की ठीक आहे, आत्ताचा म्हणजे आता आहे सिच्युएशन अशी आहे की आपण असं नॉर्मली सगळीच लोक असा विचार करतात की बाबा निवडून आल्यावरती 5 वर्ष आम्हाला कोण बघणार आहे, कोणीच नाही बघत. सगळे उमेदवार येतात, आश्वासनं देतात आणि 5 वर्ष निघून जातात लगेच. मग कोण पैसे वाटणार किंवा काय वाटणार, हा तर सगळ्यात मोठा इश्यू आहे की पैसे दिले की काम होणार आहे. आपण मग लोक सगळ्यांकडून पैसे घेणार, इकडून तिकडून पैसे घेणार, मान्य तुमच्या गरजा असतात,
की काही जणांची परिस्थितीच नाहीये की त्यांना असं वाटतं की नाही चला पैसे मिळतात ते घेऊ दे, आपला काही दिवसांचा प्रश्न तर मिटतोय, मान्य आहे आपला प्रश्न मिटतोय, घेतले जातात पैसे, पण मग तुम्ही पुढच्या 5 वर्ष तुम्ही कोणत्या व्यक्तीच्या हातात देतात हे सर्वात महत्वाचं आहे. कारण 5 वर्ष आपण ज्या व्यक्तीला देणार आहोत ती व्यक्ती खरंच 5 वर्ष काम करणार आहे का आपल्या भागात. जर ती व्यक्ती कामच करणार नाहीये नंतर पुढे जाऊन, मग आपण कुठल्या चुकीच्या व्यक्तीला मत देतो हे महत्वाचं आहे. आपण आपलं मत वाया घालवतोय. कारण आपलं मत बहुमूल्य आहे, ते कोणत्या व्यक्तीच्या हातात द्यावं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सुशिक्षित लोक आहेत, ज्यांना खरंच कळतंय, ज्यांना समाजासाठी कळकळ आहे, जी व्यक्ती खरंच करू शकते आपल्यासाठी काहीतरी, त्या व्यक्तींना निवडून द्यावं. मी असं नाही म्हणणार की तुम्ही मलाच निवडून द्या, इतकंही मी तुम्हाला म्हणणार नाही, अपेक्षा नाही मी ठेवणार, पण व्यक्तिमत्व बघा, व्यक्ती बघा, बाबा तिच्यात खरंच गट्स आहेत का आपल्यासाठी काहीतरी करायचे, तेव्हा त्याच व्यक्तीला फक्त निवडून द्या. असं नाही की बाबा ही व्यक्ती माझ्या ओळखीची आहे तर मी हिलाच मत देईन, हे नाही. ती व्यक्ती खरंच योग्य आहे का हे महत्वाचं आहे आणि मग त्या व्यक्तीला तुम्ही निवडून द्या. थँक्यू.